पॉइंट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असेल। दैनंदिन जीवनामध्ये प्रस्तुती काळ हा संपूर्ण कुटुंबाने अनुभवलेला एक मोठा अनुभव प्रत्येकाचा असतो आणि तो आपल्याला याच्याविषयी विशेष बातचीत करायची आहे ती आपल्याला डॉक्टर स्वप्नील उशीर सर आणि डॉक्टर उशीर मॅडम ज्या बालरोगतज्ञ यांच्या समवेत। तर महत्त्वाचा विषय असेल की प्रस्तुती काळामध्ये काय काळजी मातेने घेतली पाहिजे, कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे आणि प्रस्तुती काळामध्ये प्रस्तुती महिलेबरोबर जो येणारी व्यक्ती आहे यांनी सातत्याने काय दिलेला डॉक्टरांनी सल्ला असेल याचं कशा प्रकारे अवलंब केलं पाहिजे, यातून डॉक्टर रुग्ण नातेवाईक यांचा होणारा समज गैरसमज सगळा टळणार आहे। त्याच प्रकारे स्त्रियांनी काय एक्झॅक्ट केल्यानंतर सशक्त बालक निर्माण होऊन नॉर्मल डिलिव्हरी होईल किंवा अननॉर्मल डिलिव्हरी म्हणजे शिजर कसं होतं हे सर्व आपल्याला मांगल्य हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर उशीर सर आणि मॅडम यांच्या शब्दातून जाणून घ्यायचे। धन्यवाद। शिजर हे आपण त्या प्रकारे सांगितलं की शिजर होऊ नये यासाठी काय जे काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे, परंतु जी लाईफस्टाईल जी महिलांची असते तर शक्यता या प्रस्तुतीच्या काळामध्ये शिजर न व्हावा यासाठी दैनंदिन रुटीन कसं असावं त्यांचं? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा माझं वैयक्तिक मत आहे की हा सगळ्यांनी फॉलो करावं। ज्यांना नैसर्गिक प्रस्तुतीसाठी किंवा ऍटलिस्ट आई आणि बाळ हे दोघेही सुखरूप व्हावे असतील ऍट द एंड ऑफ 9 months त्यांनी एवढं प्लीज 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 करावं। एक संतुलित सकस आहार, बाहेरचं आणि फास्ट फूड याचं पूर्णपणे सेवन बंद करायला हवं। आत्ता पहिल्या 3 महिन्यामध्ये किंवा पूर्ण 9 महिन्यामध्ये स्त्रियांमध्ये बेकरी प्रोडक्ट्स, हॉटेल, स्ट्रीट फूड, रस्त्यावरचं फूड, पाणीपुरी वगैरे याचं आहाराचं सेवन खूप जास्त वाढलेलं आहे। पण ज्या नैसर्गिक भाज्या आहेत, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, गाजर, काकडी, टोमॅटो, बीट याचं सलाड, त्यानंतर दूध, दही, तूप याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि जेवण हे ॲव्हरेजली नाश्त्याने किंवा बाहेरच्या पदार्थांनीच रिप्लेस केलं गेलेलं आहे। या गोष्टींमुळे आईला सकस आहार मिळत नाही, तो आहार बाळापर्यंत जात नाही, त्यामुळे आईमध्ये चरबी वाढणे, बाळाला रक्तपुरवठा कमी होणे, बाळाचं वजन कमी पडणे, बाळाचं पाणी कमी पडणे आणि यातून गुंतागुंतीची प्रोसेस ही 9 महिन्यापर्यंत जाणे आणि म्हणून मग सिझेरियन डिलिव्हरीकडे कल जास्त वाढला जातो। अगदी महिला भगिनीतून मला एक प्रश्न तुम्हाला असा असेल, प्रस्तुतीची पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्याचा जो काळ असतो या काळामध्ये स्टेप बाय स्टेप आहार कसा घेतला पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय महिलांकडून आहे। पहिले 3 महिने उलटी, चक्कर, मळमळ या गोष्टींमुळे महिला त्रासलेल्या असतात। या पहिल्या 3 महिन्यामध्ये खूपच जास्त थकवा आला तर एखादं सलाईन लावून घेणे, डॉक्टरांकडे जाणे, त्यांची ट्रीटमेंट कोणत्याही एका व्यवस्थित डॉक्टरांकडे चालू ठेवणे। मात्र ज्यावेळेस एकदा तुम्ही 3 महिने क्रॉस करतात त्यानंतर मात्र आपल्या आहारामध्ये गाजर, काकडी, टोमॅटो, बीट याचा सलाडचा आहार घेणे, हिरव्या पालेभाज्या जास्त खाणे, भाकरीवरती जास्त आहार देणे ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये फायबर जास्त येतील, त्यानंतर दूध, तूप, दही हे जास्त घेणे त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होतो। लिंबू सरबत एक खूप छान अँटीऑक्सिडंट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याने बाळाचं पाणी कमी पडायला बाळाचं पाणी कमी पडत नाही। या अशा गोष्टींचा जर आपण आहार जर व्यवस्थित घेतलं, सीझनल फ्रूट जे अवेलेबल आहे आपल्याकडे, डाळिंब, त्याच्यानंतर चिक्कू, त्याच्यानंतर मोसंबी, त्यानंतर ॲपल, केळी हे जर तुम्ही आहारामध्ये चांगलं ठेवलं, मांसाहार तुम्ही करू शकतात पण मांसाहारमध्ये तुम्ही जर जड अन्न कमी केलं, मसाला कमी केला आणि सूप आणि एग्सवरती जर जास्त भर दिला तर मात्र त्याच्या बाळाला आणि आईला होणारा त्रास हा नक्कीच कमी होणार आहे। प्रस्तुतीच्या काळामध्ये प्रस्तुती काळात आलेल्या स्त्रीने कशा प्रकारे व्यायाम केला पाहिजे संपूर्ण 1 महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत व्यायामाचा कसा प्रकार असेल? मी फार स्पेसिफिक सांगेल की पहिले 6 महिने व्यायामाने खूप फायदा होतो असं नाही, पण स्त्रीने आपल्या घरातली किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रीने घरातल्या सगळ्या हाऊसहोल्ड ऍक्टिव्हिटीज ज्या घरातल्या आपली घरकामं असतात ती मात्र उत्साहाने आणि हिरिरीने करायला हवी। त्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये तिने भाग घ्यायला हवा। या गोष्टींमध्ये जर तिने भाग घेतला तर तिच्या कमरेची स्नायू हे लवचिक असणं खूप सोपं होतं। एकदा तुम्ही 7 ते 8 महिने क्रॉस केल्यानंतर 2 पायांवर जास्त बसणे, त्याच्यानंतर उठ बसचा व्यायाम जास्त करणे आणि या व्यायामामुळे जर तुमच्या कमरेचा लवचिकपणा जर वाढला तर तुमची नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी खूप सोपं जातं। आपल्या समेत उशीर मॅडम पण जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, आपल्याला प्रश्न असेल
की डिलिव्हरी झाल्यानंतर काही बालकांचं वजन कमी असतं, काही त्यांना पोटाचाच गर्भकाळात काही मातेच्या पोटातून त्यांना त्रास चालू असतात, आपण काचीची पेटी वगैरे यात ठेवतो, तर त्या काळामध्ये बालकाची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्यासाठी उपाय काय आहे आपल्याकडे बाळ काचीच्या पेटीपर्यंत पोहोचू नये यासाठी? बरोबर, सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आहार सगळ्यात महत्वाचं, आईच्या आहारावरतीच बाळाचं पोषण अवलंबून असतं. त्याच्यामुळे मातेचा जो 9 महिन्यांचा आहार असतो त्यावरती बाळाचं वजन फार करून अवलंबून असतं. आईने जर आहार चांगला घेतला तर पोस्ट डिलिव्हरी आईला दूध पण चांगलं येतं. आणि मी आता ऑब्झर्व करते की बरेचशा मदर आहे ना ब्रेस्ट फिडिंग लवकर करत नाही, इनिशिएशन लवकर होत नाही. त्यांना ते काउन्सिलिंग फार गरजेचं आहे की आईचं दूध हे सर्वश्रेष्ठ असतं. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर पहिल्या अर्ध्या तासात आणि सिझेरियन सेक्शन असेल तर पहिल्या 2 तासामध्ये दर 2-2 तासाला बाळाला दूध पाजलंच पाहिजे. इव्हन जेव्हा बाळ मागेल त्यानुसार एव्हरी 2 आवरली फिडिंग केली आणि जास्तीत जास्त आईचं दूध दिलं, फॉर्म्युला दूध कमी वापरलं तर बाळाची ग्रोथ चांगली राहते आणि मदर बाळाची आणि आईची बॉन्डिंग पण चांगली असते. त्याने आईला पण बरेचसे फायदे होतात, जसे आईचा गर्भपिशवीचा आकार नॉर्मलाइज होणं, त्यानंतर आईची आणि बाळाची बॉन्डिंग वाढते, बाळाला सेफ वाटतं आईच्या संपर्कामध्ये, बाळाला पुढचे आणि पहिल्या 24 आवरमध्ये ब्रेस्ट मिल्क जेवढं लवकर जाईल त्यानंतर बाळाला जी कावीळ होते ते कावीळचं प्रमाण सुद्धा कमी आहे. स्त्रीरोग म्हणून तुम्हाला एक पुढचा प्रश्न, आपला बालरोग तज्ञ म्हणून तुम्हाला एक पुढचा प्रश्न असेल की एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर बालक काही दिवस झाल्यानंतर आपण आपल्या वयोवृद्ध आजी वगैरे असतील ज्या जुन्या परंपरेने बाळाला तेलाची मालिश करतात, स्नान घालतात, यामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे कशा प्रकारे संपूर्ण त्याचं सर्वेक्षण कसं असेल आपल्या या गोष्टी? मसाज करणं चांगलंच आहे, पण आपल्याकडे काही ठिकाणी नाकात तेल टाकलं जातं, कानात तेल टाकलं जातं, तो प्रकार नाही घडला पाहिजे. जंटल मसाज, नाजूकपणे हळूवार पद्धतीने बाळाला हँडल केलं पाहिजे. शक्यतो थंडीचं वातावरण असेल तर त्या काळामध्ये बाळाला रोज आंघोळला घालणं कधी बेटर असतं. आणि जेव्हा बाळाचं वजन जर कमी असेल तर वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाळाला आंघोळ घालणं, मसाज करणं, औषधं वगैरे देणं हे सल्ल्यानुसार करावं. जर बाळाचं वजन 2.5 किलोच्या वरचं असेल तर त्याला आपण आंघोळ घालू शकतो आणि वातावरणाला बघून सुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. प्रसूतीनंतर मॅडम प्रश्न तुम्हाला असा असेल की बालकाच्या मातेने कशा प्रकारचा काही महिने आहार घेतला पाहिजे जेणेकरून ज्या बालकाची रोगप्रतिकार शक्ती ही चांगल्या प्रकारची असेल किंवा त्याला जे आपण म्हणतो पोटाचे आजार, काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात ते टाळण्यासाठी काय उपाययोजना असेल? बरोबर, आपल्याकडे आहारामध्ये असं म्हटलं जातं की जेवढं पातळ आहार घेतला जातो तेवढं मिल्क सिक्रेशन वाढतं, म्हणून आपल्याकडे थोड्याशा पेजी दिल्या जातात. त्यानंतर आहारामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे, म्हणजे डाळी, तर मूग डाळीचं वरणाचा समावेश असावा, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा, म्हणजे बाळाच्या आईला मल्टीव्हिटॅमिन सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि इनडायरेक्टली आईपासून बेबीला पण सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे आईचा आहार चांगला ठेवणं गरजेचं आहे. आईला कमी आहार दिला जातो असं बऱ्याच वेळा आपण ऑब्झर्व करतो, पण ते चुकीचं आहे. आईचं पोट भरेल असं व्यवस्थित आहार आईला द्यावं, शक्यतो पातळ चुरून वगैरे द्यावं जेणेकरून लिक्विड डाएटने मिल्क प्रोडक्शन वाढतं. आपल्या दोघांना एक संयुक्त मनाने प्रश्न असेल की वेगवेगळं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, व्हायरल इन्फेक्शन तयार होणे साहजिकच या प्रदूषणाचा एक मोठा मार्गच आहे. तर बाल आणि त्याची आई या डिलिव्हरी प्रसूतीनंतर या सर्वांनी जे व्हायरल इन्फेक्शन म्हणजे संसर्गजन्य रोग याची काळजी बालकांनी त्याच्या मातेने कशी घेतली म्हणजे या दोघांना प्रश्न असेल. मी पहिलं सांगू इच्छितो की आजकाल आपल्या तरुण पिढीचा सेलिब्रेशनवरती खूप जास्त जोर सुरू झालेला आहे. प्रत्येक गोष्टीला सेलिब्रेट करावंच आणि ते सेलिब्रेशनची त्यांची प्रत्येकाची व्याख्याही बदलत चाललेली आहे. प्रत्येक सेलिब्रेशन हे हॉटेललाच जाऊन करावं, प्रत्येक सेलिब्रेशन हे कुठंतरी बाहेर जाऊनच करावं. हे ॲक्च्युअली गर्भधारण्या झालेल्या स्त्रीने हे पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे. क्राऊडेड प्लेसेस म्हणजे जिथं जास्त गर्दी आहे, जिथं हॉटेल्स आहे, तिथं इन्फेक्शन, एकमेकाचं इन्फेक्शन तुम्हाला क्रॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ते तुम्ही 100% टाळायला हवं. ज्यावेळेस तुम्ही गर्भधारणा केलेली असते, बाळ ज्यावेळेस तुमच्या पोटात असतं त्यावेळेस जर तुम्हाला काही इन्फेक्शन झालं तर त्याने बाळाला प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात, कारण की ते बाळ कम्प्लिटली 100% फक्त आईवरच डिपेंड असतं. त्यामुळे आईचा आहार, आईचं इकडे तिकडे, आईचं खूप जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं हे बाळासाठी 101% धोक्याचं आहे. मॅडम, मग तुम्हाला प्रश्न असा असेल, सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की जंक फूड, पार्टी वगैरे यांचे आहार सेवन केलं जातं मातेकडून, मग त्याचा दुग्धामध्ये त्याचा प्रवेश होतो किंवा रूपांतर होतं. मग या प्रकारे हे सर्व टाळण्यासाठी मातेने जर समजा याचा काही नाईलाज त्यांना पार्टी किंवा कुठे एखाद्या फंक्शनमध्ये आलं तर तेव्हा आहार कसा घ्यावा?
नेहमी आपल्या आहारामध्ये मॅक्सिमम प्रोटीन्स कसे जातात याचा विचार केला पाहिजे. म्हणजे डाळींचा समावेश कसा करावा, हिरवं पालेभाज्या खावे, फळं खावे, सॅलड्स असावे. म्हणजे न्यूट्रिशियस डाएट कसा राहील याकडे आईने लक्ष द्यावे. म्हणजे आईचा आहार चांगला असेल तर आईची तब्येत व्यवस्थित राहील आणि इनडायरेक्टली आईला दूध चांगलं असेल तर बाळाची काळजी पण चांगली घेतली जाते. आणि प्रिफरेबली आईने गर्दीच्या ठिकाणी तिला जावं लागलंच तर तिने मास्क वापरावं आणि हात वारंवार स्वच्छ धुवावे, जेणेकरून आणि ही महत्वाची गोष्ट की बाकीच्या लोकांनी बाळाच्या संपर्कात कमीत कमी यावं, जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण एक स्त्रीरोग तज्ञ आहात डॉक्टर विषय, आपल्याला पहिला प्रश्न असेल, एखादी स्त्री ज्यावेळेस तिची गर्भधारणा होते ती डे 1 पासून ज्यावेळेस आपल्याकडे डिलिव्हरीपर्यंत आपली ट्रीटमेंट घेत असते त्यावेळेस तिच्याबरोबर वेगवेगळे लोक येत असतात तिच्या घरातले. कधी वडील असतील, कधी भाऊ असेल, कधी पती असतील, तर कधी तिची बहीण असेल. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या सगळ्या लोकांचं बॉन्डिंग वेगवेगळ्या प्रकारचं असतं पेशंट संदर्भात. आणि मग त्यावेळेस एक्झॅक्ट ज्यावेळेस डिलिव्हरी होण्याची वेळ येते त्यावेळेस डॉक्टर्स, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात जो गैरसमज निर्माण होतो तो आपण कसा दूर करू शकतात किंवा त्यासाठी आपल्या काय उपाययोजना असतील? हा खूप चांगला प्रश्न आहे. याच्या बाबतीत माझं एक स्पष्टच मत आहे की घरातली जी निर्णय घेणारी व्यक्ती आहे, घरातली जी करती धरती व्यक्ती आहे, तिनेच ह्या पेशंट्सकडे किंवा ह्या मातेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तिनेच ह्या मातेला घेऊन हॉस्पिटलला आलं पाहिजे, जेणेकरून दिला जाणारा सल्ला प्रत्येक वेळेस, प्रत्येक महिन्याला दिला जाणारा सल्ला हा घरापर्यंत पोहोचतो. खूप वेळा असं होतं की पेशंटची 9 महिने जी ट्रीटमेंट चालते त्यावेळेस तिचा हस्बंड तिच्याबरोबर असतो, जो कदाचित तिला खूप जास्त मायेने हॉटेलमध्ये घेऊन जाणं, रस्त्यावरचं फूड खाऊ घालणं या गोष्टींकडे जास्त कल जातो. आणि डिलिव्हरीच्या दिवशी ज्यावेळेस ती अचानक लेबर पेन्समध्ये जाते, ज्यावेळेस तिला प्रसव काळा सुरू होतात, ज्यावेळेस तिची जीवाचे हाल व्हायला सुरुवात होतात, त्यावेळेस अचानक जी माणसं डॉक्टरशी कधी संबंधित नसतात, 9 महिने आलेले नसतात, त्यांचं एक प्रिज्युडाइज माइंड असतं की आपण असं गेलं तर असंच झालं पाहिजे, ते डायरेक्ट हॉस्पिटलला येतात. आणि मग त्यामुळे काय होतं की जो मेन 9 महिने आलेला माणूस आहे तो बाजूला पडतो. त्याला खूपशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात वेळोवेळी, तो घरी कदाचित पोहोचत नाही, कारण की आता सुसंवाद, मोबाईलच्या क्षेत्रामध्ये सुसंवाद फार कमी झालेला आहे. आणि या गोष्टींमुळे डॉक्टर, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये गैरसमज निर्माण व्हायला सुरुवात होते. मी अजून एक गोष्ट खूप जास्त प्रकर्षाने सांगू इच्छितो की आपण हे पण तितकंच ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आपल्या स्त्रियांची आता कपॅसिटी किंवा क्षमता, कळा घेण्याची क्षमता किंवा ही कमी होत चाललेली आहे. तर याकडेही आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे, तितक्याच गांभीर्याने पण बघितलं पाहिजे. आणि सांगितलं आहे की देवाला पृथ्वीवर जन्म घेणे शक्य नाही आणि म्हणून ती मानवाच्या रूपात काही देवदूत पाठवता, आईच्या रूपात असेल, डॉक्टरांच्या रूपात असेल. निश्चित आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ जो स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांच्या अनुषंगाने त्यांची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक उद्देश हाच आहे की डॉक्टरांकडून घेतलेली माहिती असेल आपण की स्त्री आणि तिचा प्रस्तुती काळ यात काय काळजी घेतली पाहिजे, त्याप्रकारे कशा प्रकारे आहार घेतला पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे, सशक्त बालक कसं निर्माण झालं पाहिजे या संदर्भात मॅडम यांनी देखील चर्चा केली. निश्चित फायनल पॉईंटच्या माध्यमातून अनेक लोक आपला व्हिडिओ बघतील आणि जो गैरसमज पेशंट, रुग्ण, नातेवाईक यांच्यातला असेल तोही दूर होईल. कसा आहार घेतला पाहिजे या बाबतीत अनेक प्रकारच्या माहिती आपण अति सविस्तर पद्धतीने दिली. मी फायनल पॉईंटच्या वतीनं डॉक्टर उशीर सर आणि मॅडम आपले विशेष आभार मानतो. आपले फार धन्यवाद. आणि अधिक माहितीसाठी, जर रुग्णालयातील अधिक माहितीसाठी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपल्या चॅनलच्या थ्रू खाली कमेंट बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला एक पट्टीमध्ये एक नंबर टाकतोय, तो नंबर आपण बघून घ्यायचा आणि जी काही शंका असेल हॉस्पिटलचा आम्ही खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण कधीही डॉक्टर आणि मॅडम यांच्याशी चर्चा करून आपला गैरसमज किंवा पेशंटच्या बद्दल काय काळजी घेतली पाहिजे ही सर्व माहिती मांगेली हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर आणि मॅडम आपल्याला देतील याबद्दल शंका.